साधा राहायचं म्हणून आपले पत्र वेळ मिळाले. आपल्या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे. गृहस्थाश्रम सगळ्यांनाच आवश्यक आहे असे नाही, पण जे गृहस्थाश्रम योग्य आहेत त्यांच्यासाठी तो आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योग्यतेनुसार वानप्रस्थ संन्याश्रम देखील आवश्यक आहे. योग्यतेनुसार वानप्रस्थ व संन्याश्रम प्रत्येकाने वेळीच होणाऱ्या वादातून मुक्त होण्यासाठी वेळीच घेणं आवश्यक आहे. या तऱ्हेने विशिष्ट वयानंतर आपण मार्गक्रमणासाठी विचारसरणी आखणं आवश्यक आहे. म्हणून सगळ्या शास्त्रात आश्रमांचे वेगळे वर्णन केले आहे आणि त्याचा क्रमही सांगितला आहे. परंतु वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम पालन आजकाल शास्त्रोक्तमध्ये होणे कठीण आहे. परमेश्वराकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने त्यांच्या शास्त्राची आवश्यकता जाणवणे व ती जाणवल्यानं आपल्या स्वभावानुसार साधकास जो मार्ग अनुकूल वाटतो, देवाच्या त्या रूपावर त्याचा विश्वास आहे आणि त्याला तो आवडते, तसेच तो मार्ग त्याच्या वाक्याला आहे, तो त्याच्यासाठी सर्वोत्तम आहे. कोणताही मार्ग लहान किंवा मोठा नसतो. त्या साध्या मार्गात श्रद्धा आणि प्रेम भाव याची आवश्यकता आहे. माझा असा विश्वास आहे की ज्यांनी देव प्रत्यक्ष पाहिला आहे असे लोक या जगात अवश्य आहेत. परंतु अशा लोकांशी आपली भेट घडवून आणण्यास मी असमर्थ आहे. कारण सगळ्यांची श्रद्धा प्रेम विश्वास एकसारखा नसतात. म्हणून मी जरी म्हटलं की अमुक माणसाला देवा साक्ष झाला आहे, तर ते मानालाच अशी खात्री नाही. जे स्वतंत्र आपल्याला मिळाले आहे ते खरेखुरे स्वतंत्र आहे. ते त्याला पाळत्यांचे दुसरे रूप आहे. खरे स्वतंत्र सामूहिक नसले, ते व्यक्तिगत असते आणि सर्व प्रकारे निरश्य होते. त्यालाच ते प्राप्त होते. त्याचे जीवन आणि मार्ग दुसऱ्याच्या कोणावर अवलंबून नसतो. तो कोणाकडेही कशाची अपेक्षा करत नाही. तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. देवाने उच्च देवांना नव्हे तर प्रत्येक माणसाला विवेकशक्ती दिली आहे आणि विवेकशक्तीच्या सदुपयोग प्रत्येक मनुष्याच्या उन्नतीच्या शिखरावर आरूढ होऊन खरेखुरे स्वतंत्र प्राप्त करून सुद्धा सुखी होऊ शकतो. परंतु कोणी देवाने दिलेल्या विवेकचक्षूंना उपयोगी नाही करायचे असे ठरवले तर देवाचा काय दोष. खऱ्याखुऱ्या संतांची लाभावी यासाठी आपल्या संघातील अनन्य इच्छा निर्माण होणे जरुरी आहे. गृहस्थाश्रम किंवा अन्य कोणत्याही आश्रम ईश्वर भक्तीमध्ये अडथळा निर्माण करत नाही. देवाचा भक्त ज्या आश्रमात वैभव परिस्थिती असेल तशीच देवाचा प्रसाद समजून त्याचा सदुपयोग करून देवाला प्रसन्न करू शकतो. भक्तीसाठी फक्त श्रद्धा आणि प्रेम भाव हवा. आश्रम आणि परिस्थिती त्यात काही संबंध नाही. भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूसारखे राक्षस जरी जन्माला येऊन सुद्धा निराश झाला नाही. आपण असं काही नाही. मनुष्यभक्ती गृहस्थाश्रमी अडचण होत असेल तर गृहस्थाश्रम सोडावा की भक्ती सोडावी असा प्रश्न उद्भवत नाही. कारण भक्त हा भक्ती सोडू शकत नाही आणि गृहस्थाश्रम भक्तीमध्ये अडथळा निर्माण होत नाही. म्हणून तोही सोडण्याबद्दल किंवा न सोडण्याबद्दल बोलायचे कशाला. मी साधारणपणे दरवर्षी एप्रिल जून अखेरपर्यंत सत्संगासाठी ऋषिकेशला गीता भवनात जात राहतो. आपणास सोयीस्कर असेल तर आपण तिथे येऊन राहू शकता. सत्संग भाग घेणाऱ्या प्रत्येकाची तिथे आवश्यक ती सगळी सोय असते. माझे तर असे ठाम मत आहे की आपण आपली आवड किंवा विश्वासानुसार ईश्वराच्या कुठल्याही नावाचा जप आणि कोणत्याही स्वरूपाचे ध्यान करू शकता. त्यात विश्वास आणि प्रेम याची कमतरता पडता कामा नये. ईश्वर एक आहे, त्याचे नाव अगणित आहे. आपण जे थांबतोय. तुमच्या कमेंट्स जरूर टाका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबलं. चातुर्मास आपण पाळणार आहात अशी आशा आहे. पुढच्या महिन्यात चातुर्मास सुरू होत आहे. चहा सोडतात अशा काय गुळ खात आहे. साखरेचा वापर हळूहळू करून आपण संपुष्टात आणणार आहात, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, बाहेर निर्यात करता येईल. एकतर आपण देशाची सेवा करणार आहात. आपला हस्तरेषा जरूर बघून आपलं भविष्याबद्दल होणारं नुकसान आपण टाळणार आहात. भविष्य जरूर बघा. मी असं म्हणतो कारण कोणाच्या आयुष्यात कुठला लाभ होणार आहे, कुठलं नुकसान होणार आहे हे वेळीच कळलं त्याच्यापासून होणारे जो त्रास आहे, पूर्ण त्रास नाही पण होणारा त्रास अंशतः कमी होईल. मानसिक त्रास कमी होईल. जास्ती माणूस मानसिकतेने खचतो आणि मानसिकतेने उभारतो. अध्यात्माला जास्ती आनंदी होणं आणि जास्ती दुःख होणं हे दोन्ही धोकादायक असतात आध्यात्मिकदृष्ट्या. या वैचारिकदृष्ट्या वेळीच त्याची आपण उलगडा असलेला तो कधीही चांगला. बाकी आपली इच्छा